महत्त्वाची बातमी। नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। तर अज्ञात आरोपींकडून 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आले। यामध्ये एक जण जखमी झालेला आहे। गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती सध्या समोर येते। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरामधल्या डीमार्ट परिसरात ही घटना घडलेली आहे। गोळीबाराची सर्रास घटना रस्त्यांवर घडते, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर खरंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, काय नेमकं घडलंय सानपाड्यात? नवी मुंबईतील सानपाडा डीमार्ट परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। एकंदरीत 2 व्यक्ती या ठिकाणी बाईकवरती आले आणि अशी गोळीबार भर दिवसा पहाटेच्या वेळेला केलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी 8 ते 9 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी नवी मुंबईच्या कचऱ्याचा या ठिकाणी ठेकेदार आहे त्याच्यावरती हे झाडण्यात आल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांकडून मिळत आहेत। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्ण भीतीचं वातावरण जे आहे ते नवी मुंबई परिसरात पसरलेलं आहे। आपण ज्या पद्धतीने पाहिलं ती 2 अज्ञात बाईक सवार सकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान या ठिकाणी आलेले आणि त्याच वेळेला या ठिकाणी मिळेल त्या दिशेने अशी गोळी जी आहे ती गोळीबार करत होते आणि या ठिकाणी 8 ते 9 राऊंड जे आहे ते गोळीबार या ठिकाणी केलेले आहेत। सध्या यामध्ये एक जण जखमी आहे आणि जखमीवरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी पोलिसाची टीम असतील, फॉरेन्सिकची टीम असेल, त्याचबरोबर क्राईम ब्रँचच्या टीम असतील घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि जी फायरिंग मधल्या गोळ्या निघाल्या त्यांच्या कॅब ज्या आहेत त्या कॅब जे आहेत ते पोलीस जे आहेत ते आपल्या ताब्यात घेतात आणि या ठिकाणी त्या नेमक्या कुठल्या किती एमएमच्या होत्या, कशा पद्धतीच्या होत्या, कुठली बंदूक होती या पद्धतीची पूर्ण जी माहिती आहे ते पोलीस आपल्याकडनं काढताना या ठिकाणी दिसत आहेत। मात्र या ठिकाणी पूर्ण तणावाचं वातावरण आहे। सध्या पोलीस उपायुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 टीम या ठिकाणी बनवलेली आहे आणि ते 4 ते 5 टीम जे आहे त्या आरोपीच्या शोधासाठी। धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।